संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग, सहकार नगर, खोपोली, जिल्हा रायगड. फोन नंबर 0219226488, 9168308081. चिमण्या या अनादी काळापासून माणसांच्या सहवासात मनुष्य वस्तीत राहत. अगदी बाल गोपाळांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत चिमण्यांविषयी लळा, सहानुभूती आणि आत्मीयता निर्माण होऊन चिमण्यांबद्दल कुतूहल वाटते. मात्र या चिमण्या आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. वाढते काँक्रिटीकरण आणि मोबाईल टॉवरचे वाढते रेडिएशन यामुळे चिऊताईचा जीव धोक्यात आलाय. एक घास चिऊचा, एक घास काऊचा असे म्हणत आई आपल्या बाळाला जेवण भरवते. आईच्या त्या संवादातील चिमणी हा पक्षी यापुढे केवळ चित्राद्वारे बाळांना दाखवून त्यांना घास भरवावा लागणार आहे की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अगदी सहजपणे दिसणारी चिमणी मोबाईल टॉवर्स आल्यापासून संख्येने कमी होते. मोबाईल टॉवरच्या यंत्रांमधून निघणाऱ्या लहरीचा परिणाम चिमण्यांवर होऊन चिमण्यांची संख्या कमी झाल्याचे पुढे आले. पुढील पिढीला दाखवण्यासाठी चिमण्या वाचवल्या पाहिजेत. तसेच सुदृढ पर्यावरणाचे रक्षण होण्यास पक्ष्यांचे जतन केले पाहिजे, त्यांचे संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी चिमण्या वाचवा असे आवाहन पक्षी निरीक्षक अनिल दाभाडे यांनी केले. भारताप्रमाणे अनेक देशात चिमण्यांची हीच स्थिती आहे. निसर्गातील एक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्याची नोंद घेऊन जागतिक स्तरावर चिमण्या वाचवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वास्तविक पाहता सर्वच पशुपक्षी हे पर्यावरणाच्या वृद्धीसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावित असतात. शेतातील पिकांवरील आळ्या, कीटक खाऊन त्यांचा नाश करतायत. हवेतील वाढलेले कीटकांचाही नाश करून त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात. म्हणूनच सुदृढ पर्यावरणासाठी वृक्ष, पशु, पक्षी हे जगले पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी. संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. अपडेट रहा आमच्या सोशल साईट सोबत. लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.